काल आपण विज्ञान एक प्रकरण एक गुरुत्वाकर्षण सुरू केले. बघितलं आपण काल की गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला. त्यानंतर आपण बघितलं वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल, केपलरचे 3 नियम. केपलरचा पहिला नियम होता ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम होता ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा तिसरा नियम होता सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या इतर सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या गणाला समानुपाती असतो. आपण हे काल सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. आज बघूया आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत खालीलप्रमाणे: विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. विश्वातील प्रत्येक वस्तू, समजा हा पेन आहे, इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, इतर प्रत्येक वस्तूला समजा हा पॅड आहे, तर हा पेन ह्या पॅडला काय करतो? आकर्षित करत असते. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तूचे जे वस्तुमान असते त्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे बघा, M1 ही एक वस्तू आहे आणि M2 ही एक दुसरी वस्तू आहे आणि त्यांच्यामध्ये F हे आकर्षण बल आहे आणि D हे काय, त्यांच्यामधील अंतर आहे. M1 M2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू, D हे त्यामधील अंतर आहे आणि या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल किंवा आकर्षण बल काय आहे? F. तर अशा प्रकारे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत कशा प्रकारे, तर जे आकर्षण बल आहे त्याला F म्हणतो आपण आणि हे समानुपातीचं चिन्ह आहे. M1 आणि M2 या दोन वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. M1 मध्ये कोणते चिन्ह असलं म्हणजे काय असतं? गुणाकार. M2 या दोन वस्तूंच्या गुणाकाराशी काय असतं? समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. अंतर काय? D. अंतराचा वर्ग म्हणजे काय? D वर्ग. व्यस्तानुपाती म्हणजे काय? छेदस्थानी. अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे अशा प्रकारे न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत कसा, तर F इथं हे जे चिन्ह आहे हे काय? समानुपाती. M1 आणि M2 यांचा वस्तुमानाचा काय असतो? गुणाकार आणि त्यामध्ये जे अंतर आहे D वर्ग, हे जे अंतर आहे हे D वर्ग याच्या व्यस्तानुपाती असतो. म्हणून F बरोबर, आपण हे जे चिन्ह आहे व्यस्त प्रमाणाचं ते जर कॅन्सल केलं, समप्रमाणात चिन्ह जर कॅन्सल केलं आपण, तर काय, तिथं आपण स्थिरांक लिहितो. इथं स्थिरांक आपल्याला ऐवजी काय घ्यावा लागतो? G बरोबर दोन वस्तुमानांचा गुणाकार M1 M2 आणि ते जे अंतर आहे त्या अंतराचा वर्ग, म्हणजेच काय? F बरोबर G M1 गुणिले M2 छेद D वर्ग. तर बघा, या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर आधारित काही गोष्टी त्या. एक, दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर त्या वस्तूंमधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. दोन वस्तूंपैकी एका वस्तूचे वस्तुमान आपण दुप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बल काय होतं? दुप्पट होतं. पुढे, दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर ते बल 1/4 होईल. म्हणजे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बल दुप्पट होते आणि त्यांच्यामधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होते. SI एकक प्रणालीत जीचे एकक, SI एकक प्रणालीत जीचे म्हणजे गुरुत्वीय बलाचे एकक न्यूटन मीटर्स वर्ग पर kg वर्ग, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg वर्ग आहे. गुरुत्वीय बल काढण्याचे सूत्र आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. बघा काय सूत्र आहे ते? F बरोबर G M1 M2 छेद R वर्ग. F बरोबर G M1 M2 छेद R वर्ग. येथे F हे काय? आकर्षण बल, G वैश्विक स्थिरांक
M1 M2 वस्तूंचे वस्तुमान आणि R अंतर किंवा त्याला आपण त्रिज्या म्हणतो. अशा प्रकारे न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय तो, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. पुढे आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण बघूया. एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. जसे या पेनवर मी बल लावलेले म्हणून त्याचं त्वरण होते, बघा त्याची हालचाल होते. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची व्याख्या. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे जे त्वरण होते त्यास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे जे त्वरण होते त्यास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात. त्वरण कॅपिटल G या अक्षराने आपण संबोधतो. त्वरण ही सदिश राशी आहे. त्वरण ही सदिश राशी आहे म्हणजे दिशा व परिमाण दोन्ही पण तिला आहे म्हणून तिला सदिश राशी असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा क्षितिज लंब दिशेत असते. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा क्षितिज लंब दिशेत असते. त्वरण हे पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. त्वरण हे पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंसाठी ते वेगवेगळे नसते. जीचे SI एकक मीटर पर सेकंद वर्ग, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. जीचे SI एकक. आपल्या माहितीसाठी आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी माहिती नंतर गरजेची, त्यामुळे ती लक्षात ठेवा. पृथ्वीचे वस्तुमान किती आहे? 6 × 1024 किलोग्रॅम. 6 × 1024 घातांक किलोग्रॅम. पृथ्वीची त्रिज्या किती आहे? 6.4 × 10⁻⁶ मीटर. तर आता पुढे बघूया आपण. आपल्याला दिलेले आहे वस्तुमान आणि वजन. वस्तुमान आणि वजन. वस्तुमानाला मास म्हणतो आपण आणि वजनाला काय म्हणतो? वेट. बघा हे दोन मुद्दे मी फरक स्पष्ट करा या पद्धतीने समजावून सांगणार आहे. वस्तुमानाची व्याख्या. वस्तूंचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर जे बल पृथ्वी आकर्षित करते ते असतं वजन. त्यामुळे ज्या ठिकाणी गुरुत्वीय बल कमी जास्त होते त्या ठिकाणी वजनही कमी जास्त होते. वेगवेगळ्या ग्रहांवर म्हणून वेगवेगळ्या ग्रहांवर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे ठरू शकते. जसं चंद्रावर 1/6 चंद्राचं गुरुत्वीय बल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा कमी आहे म्हणून तिथं आपलं वजन कमी भरतं आणि आपण जर उडी मारली तर आपण लागलीच खाली येत नाही, आपण तरंगत खाली येतो. पुढचा पॉईंट आपला SI एकक. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम म्हणजे kg आहे आणि वजनाचे SI एकक न्यूटन म्हणजे N आहे. पुढे राशी प्रकार. वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि वजन ही सदिश राशी आहे. पुढे मूल्य. वस्तुमानाचे मूल्य सगळीकडे सारखेच असते, ते बदलत नाही. स्थल परत्वे बदलत नाही. म्हणजे पृथ्वीवर तेच असणारे, चंद्रावर तेच असणारे, कोणत्याही ग्रहावर गेला तरी तेच असणारे. वस्तुमान बदलत नाही. वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते. मी आत्ताच सांगितलं वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते. का? कारण त्या ठिकाणी जसे गुरुत्वीय बल त्याला आकर्षित करते त्या प्रमाणामध्ये ते वजन कमी जास्त होत असतं. जसं पृथ्वीवर एखाद्या वस्तूचे वजन जास्त असते तर चंद्रावर ते कमी असते. तर बाकीचं आपण नंतर बघूया.